पुण्यवंत भावे गीता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी नघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी घ्यावी माझी सेवा समागतमानंदगंधम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ही वाट गुमठी वैकुंठासी जाता राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणीम भयदम जन्नांध्याकारभहां हस्ते स्फाटिकमालिकं वदतीं पद्मासने संस्थितां वंदे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदानम शारदे जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला चरणा अहो तुक या देवा यावरी
विन करावा तुकाराम नाम घेता कापियोम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ अनोरेनो या थोकडा तुका आकाशा एवढा मस्तक हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ एवढा चांगला मंडप असताना चटाया टाकल्या असताना जे खाली मातीवर बसले त्यांच्या चरणावर इथून साष्टांग प्रणिपात त्यांना मागा येताना म्हणलं चला ते म्हणले तुम्ही चला आमचा बाहेरून पाठिंबा आहे या संपूर्ण जगतामध्ये व्यापून उरलेला भगवान पांडुरंग परमात्मा आता इको थोडा कमी करायचा प्लेनच ठेवावा मी जर गायलो माझ्यातले जर भीमसेन जोशी जागे झाले तरच फक्त इको द्यायचा नाहीतर आवाज प्लेन ठेवा या संपूर्ण चराचरामध्ये व्यापून उरलेला भगवान पांडुरंग परमात्मा या जगताच्या अनुषंगाने या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातामध्ये आहे जगतच नाही माय बाप हो जगताच्या पाठीवर निर्माण झालेली व्यक्ती तत्व ज्ञान कला गुण या सगळ्याच्या अनुषंगाने तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय उत्पत्ती व्हावी स्थिती प्राप्त व्हावी आणि लय सुद्धा व्हावा तेव्हा त्या गोष्टीला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त होतं अगदी साधं सोपं गणित मी सांगत असतो आपण सगळे शेती मातीशी निगडीत काम करणारी लोक आहोत आपण सगळे इथं माझ्या समोर बसलेला 99.99% वर्ग हा शेतकरी वर्ग आहे मगाशी आमची बैठकीमध्ये चर्चा झाली महाराज नेमकं आत्ताचा सप्ताह आणि शेतातली कामं हे दोन्ही एकत्रित आलेत आणि रोही काही झोपू देत नाहीयेत होईच ना या 2-3 गोष्टीमुळं परंतु आम्ही शेती मातीशी निगडीत काम करणारी लोक आहोत पण खरं सांगू का तुमची शेती माती सगळं करत असताना संतांचं मंदिर संतांचं संस्थान आपल्या भूमीमध्ये तयार झालं पाहिजे म्हणून जमीन मेहनत खर्च हे सगळं देण्याची दानत ही फक्त शेतकऱ्यांच्याच अवलादीकडे असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुमचं हे गाव आहे आपलं सगळ्यांचं जीवन शेतीवर अवलंबून आहे आणि शेती पाण्यावर अवलंबून आहे पाणी नसेल तर शेती नाही महाराज शेती कशाला पाणी नसेल तर काहीच नाही पाणी नसेल तर कीर्तन पण नाही महाराज अगोदर म्हणते समोर गुळ आणि बॉटल ठेवा पाण्याची बरोबर आहे की नाही पाण्याशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे मला लहानपणी एक कविता होती तिसरीत असताना फार गोड कविता होती ती पाणी 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 आणि पाणी पाणी पाण्याविना कशा साऱ्या दिशा अनवाणी पाणी आहे तर आनंद आहे म्हणजे आणखीन एक कविता होती ती पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा हिरवगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं दही दुप्त तूप लोणी याला माप नसायचं आता मात्र एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटलंय आणि गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटलंय 2-3 गोष्टी संपत गेल्या पाणी नसेल तर आपल्या जीवनात आनंद नाही आता पाणी निर्माण करण्यासाठी किंवा पाणी उपलब्ध करण्यासाठी वेगवेगळी मार्ग आहेत बघा तुम्ही मन लावून ऐका अगोदरच्या काळामध्ये बाबा घरोघरी विहिरी असायच्या
आड असायचे. म्हणजे आमची आजी सांगायची, आमची आजी, माझ्या आजीचा सासरा म्हणजे माझा कोण पंजा ना. माझ्या पंजाला तहान लागली आणि पंजा असा आला बाहेरून मला पाणी दे. माझ्या आजीच्या सासूला थोडासा वेळ लागला पाणी आणायला. त्याला एवढा राग आला की त्यानं हातात पार घेतली आणि ते पाठीमागं गेलं वाड्याच्या, आणि वाड्याच्या पाठीमागं जाऊन आडच खोदून आलं. असं जुने लोक सांगायचे. एक जण म्हणला काही सांगता का, कुठं माणसाला आड खोदणं होतं का? मी म्हणलं आड खोदला असेल नसेल, पण त्या काळामध्ये पाण्याची पातळी पण लई वर होती, त्याच्यामुळे जास्त कष्ट करावे लागले नाही. सध्या 2 पातळ्या लई खाली गेल्या. एक पहिली पातळी पाण्याची आणि दुसरी पातळी माणुसकीची. दोन्ही पातळ्या आता फार खाली गेल्यात महाराज. आता आपल्याकडं पाणी घ्यायला आड, बोर, आड, विहीर हे फार लांब झालं. आपल्याकडं पाणी घ्यायचा एक सोपा मार्ग आहे, बोर घेणं. बोर कळतं ना? बोर घेणं म्हणजे घ्या म्हणते बोर. ते आंध्र प्रदेशचे लोक बोलवा आणि त्यांच्याकडून बोर घ्या. आणि ते बोर घेण्याच्या अगोदर आणखीन एक मधला मार्ग आहे, ते पानाडे हुडकायचा बघा. पानाड्याशिवाय त्याला बोलवा, मग ते काही तर मंत्र हाणतंय. हो का? मला तर एका गावात मुक्काम पडला आणि मी सकाळी उठलो. ते म्हणलं चला महाराज शेताकडं. म्हणलं चला जाऊ काय. आणि शेताकडे जाता जाता ते म्हणलं महाराज तुम्ही पायाळू आहे का? मला आलं टेन्शन, कारण तोपर्यंत श्रीफळ मिळालेलं नव्हतं. माझ्या टोकुऱ्यात एकच, ह्या गावात काय फक्त पायाळूला देतात का काय बाबा? मी म्हणलं का विचारताय? नाही म्हणे तुम्ही पायाळू असाल. बघा मी काय सांगतोय तुम्हाला, शेतामधलं जरा दाखवायचंय. कुठं पाण्याचा पॉइंट तुम्हाला कळला तर कळला. आता महाराज मी जरा खरं बोलणारा माणूस आहे. देवानं मला ती कला दिली बरं. मला पाणी कळतंय बाबा, हो खरं मला पाणी कळतंय. पण देव नुसती कला देऊन ग बसत नाही, खोड देतय. देवानं मला कला दिली, मला पाणी कळतंय. आणि माझी खोड अशी आहे, मी ज्याच्या वावरात बघतो त्याच्या वावरातलं मला पाणी कळतंय, पण मी बघितलं की ते बाजूच्या वावरात पळतंय. फक्त एवढाच घोटाळा आहे, पण कळतंय. आता पानाडी आला, पानाड्यानं जागा दाखवली. नीट आहे का? बोर घ्यायला सुरुवात झाली, मशीन सुरू झाली. पुन्हा ते नारळ फोडतात ना बोर घ्यायच्या आधी, ते विले डेंजर कार्यक्रम वगैरे होते. नारळ फोडायचा. माझा एक जवळचा मित्र म्हणला, अविनाश ये बरं, तुझ्या हाताने एक श्रीफळ वाढवायचे आहे. अरे बाप, म्हणलं मला एवढी इज्जत. एरी मला आवेशिवाय बोलत नव्हतं ती. मी बी आपलं फॉर्म मध्ये गेलो, हातात नारळ घेतला, नारळ फोडणार. इतक्यात त्याला म्हणलं माझ्या हाताने कसं काय नारळ फोडायला? ते म्हणला यदा कदाचित जर बोर फेल गेला तर काहीतरी कारण असावं, म्हणून एक नारळ तुझ्या हाताने फोडायचंय. मी त्या दिवशीपासून नारळ फोडण्यापेक्षा नारळ घेण्यावर भर दिलाय. नारळ फुटलं, बोर घ्यायला सुरुवात झाली. आई म्हणलं नाही का, बोर घ्यायला सुरुवात झाली. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला. बोरला पाणी काही लागलं नाही. बोर निस्ती छडीच्या छडी खाली चालली. सगळा फुपाटा उठला. बोर घेणारा मालक पांढरा पडला. कशानं? फुपाट्यानं बी टेन्शन नवी का? बोर बी खाली चाललाय, किसा पण जाम टेन्शन आहे. किती टेन्शन आहे. आणि माणसाचं जीवन एवढं विचित्र आहे ना. आत्ताचा अनुभव सांगतो, बाबा समोरचा अनुभव आहे. महाराजांना फेटा हातात घेतला बांधायला की फोन येते, बाबा एप्रिल मधली तारीख आहे का? आता बाबांना एप्रिल मधली करावी का हाय ती बघावी. फेटा बांध, त्याच्या मिठीतच फोन येते. ह्यांनी पकवाजाला मोबाईल मध्ये सूर लावला की लगेच फोन येते, हे आहे का विक्रम तयार? लगेच फोन येतो गडबडीत. आता बोर घ्यायला चालू इथं, आणि ह्याचा जवळचा पाहुणा राहतोय मुंबईमध्ये. हे तिकडून फोन करते, लागलं का? लागलं का? ते म्हणते लागल्यास सांगतो. ठुई लागलं का? पुन्हा 10 मिनिटांना फोन करते, लागलं का? अर्ध्या पाऊण तासाने त्याचा परत फोन येते, लागलं का? ठुई खाली. इथं माझा जी जायची वेळ आली, तुला काय लागले? लागलं का? सांगतो मी लागल्यास. घरातले लोक ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेऊन मागं पुढं. हे जाम टेन्शन. कधीपर्यंत? शाबास, पाणी लागेपर्यंत. एकदा पाणी लागलं की जो आनंद होतो ना, तो आनंद शब्दात वर्णन करता येत नाही सज्जन हो. हा आनंद कशाचा आहे? तर हा आनंद उत्पत्तीचा आहे. पाण्याची उत्पत्ती झाली की आनंद आहे. आता जमिनीत पाणी नव्हतं का? होतं, पण आपल्या हिश्श्याचं, आपण खर्च केलेला पैसा, त्याच्यामध्ये पाणी उत्पन्न झालं की आनंद आहे. 4 इंच पाणी लागलं, इकडे बघा, 4 इंच पाणी लागलं. ह्यानं एक कलतानी पोतं घेतलं, कलतानी पोत्यानं बोरचं तोंड बांधलं, दगड ठुला, काटाड्या आणल्या, त्याच्या भोवती टाकल्या, गावाकडे निघून आलं. 15 दिवस झाले, महिना झाला, 3 महिने झाले, 6 महिने झाले. त्याचं बजेट काही जमलं नाही. कशासाठी? मोटरसाठी. बोरला 4 इंच पाणी लागले, पण मध्ये जर मोटारच टाकली नाही तर उपयोग आहे का? पाणी उत्पन्न होऊन भागत नाही. त्या पाण्याच्या बोर मध्ये मोटार टाकावी लागते. पाणी मोटार टाकून, स्टार्टर टाकून, पाईप टाकून बाहेर काढावं लागतं. आणि बाहेर काढून ते पाणी एखाद्या सिंटॅक्स मध्ये, एखाद्या हौदामध्ये, एखाद्या भांड्यामध्ये साठवावं लागतं. पाणी साठवलं म्हणजे ते झालं स्थिर. पाणी स्थिर झालं म्हणजे त्याला प्राप्त झाली स्थिती. उत्पत्ती, स्थिती. आता पाणी साठवून ठेवलं,
महिना झाला, 2 महिने, 6 महिने, वर्ष झालं सिंटॅक्स मध्ये जर पाणी साठवून ठेवलं तर ते पाणी चांगलं राहतंय का? त्याच्यात साठू तयार होते, आळ्या तयार होत्या, पाणी हिरवं पडतंय. मग काय करावं लागतंय? भरलेली टाकी रिकामी करावं लागते. पाणी उत्पन्न झालं, पाणी स्थिर झालं आणि विशिष्ट कालावधीनंतर पाणी लयाला गेलं तेव्हा त्याला महत्व प्राप्त झालं ना. तद्वत या जगताच्या उत्पत्तीचं कारण देव आहे, या जगताच्या स्थिरतेचंही कारण देवच आहे आणि या जगताच्या लयाचं सुद्धा कारण तो भगवान पांडुरंग परमात्माच आहे. या जगताची उत्पत्ती मी माझ्या मुखचं बोलणार नाही. जिने हे विश्व निर्मिये, सगळ्यांना पाठ. महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गा, या जगताची निर्मिती केली, या विश्वाची निर्मिती केली. एवढं कशाला? ऐसा किंवा वर्म हे जाणून शरण आलो. या जगाचा ब्रह्मांडाचा तो धनी आहे, या जगताच्या उत्पत्तीचं कारण तो देव आहे दादा. या जगतामध्ये जी स्थिरता आहे ना, ती स्थिरता सुद्धा देवामुळे. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला हे पाठ झाले. चाले हे शरीर देखवी ऐकवी वृक्षाचे ही पान. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात जर असे लोक असे वावरात झोपले का नाही, किंवा असे छतावर वगैरे झोपले का नाही, असे छतावर झोपतेत लोक आणि झाडाकडे बघतेत, आणि झाड असं हलना गेलं का नाही, वार तर कोण्या गावाला जाऊन बसले की बाबा म्हणतेत का नाही. का बरं? वारं यावं वाटतं, झाडाची फांदी हलावी वाटते आणि त्याची झुळूक आपल्याला येऊन गार झोप लागावी वाटते ना. फांदी सोडा, वृक्षाचे ही पान हाले ज्याची. वृक्षाचेही म्हणजे हे नाही बरं का, हे वृक्ष नाही, ही सत्ता मंडपवाल्याची. वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता म्हणजे पेड़ का पत्ता भी जिसकी मर्जी से हिलता है उसे खुदा कहते, उसे भगवान कहते. फार गोड वर्णन. आता हे सगळं इथे जे चालू आहे, आमचे श्याम दादा, आमचा विक्रम दादा पकवाजामध्ये सरपट्यांचा आणि बोलांचा जो विक्रम करत चालले, हे उगं होतंय का? त्यांनी पकवाजावर असा बोट जरी टाकलं तर असा बोल निघतो, नाद निघतो. तुम्ही आम्ही जर पकवाजावर बोट टाकलं तर बोल निघते का? शाई निघती. निघती म्हणजे काय, राहतच नाही. त्याच्यात काही काही लोक असतात बरं का, जिंदगीत पहिल्यांदा पकवाज बघते, खन कोण हाणते. जमलं का नाही महाराज, आपल्याला जमलं का नाही? पुडीचे पैसे ते गपचूप, पकवाजाच्या पुडीचे ते लय महत्वाचं आहे. हा, हे साधी गोष्ट आहे का? आपल्या बोटातून बोल निघतो का? इमानदारानं सांगा, आपल्या बोटातून जास्तीत जास्त काय निघतंय? चुना. बरोबर. पण यांच्या पखवाजात सत्ता म्हणजे ते क्षेपक आहे महाराज, तो अभंग नाही, क्षेपक आहे ते, पण फार गोड आहे. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, बोलतो पाशाने, बोलतो पाशाने, तोची पांडुरंग 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 बोलतो रंग, बोलतो मृदंग. का बोलतो
संतांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे. पखवाजाची आराधना करणारा साधक पखवाज वाजवत असताना नाद ब्रह्माला प्रसन्न करून ताल माधुर्याचं प्रागटीकरण तेव्हाच करू शकतो जेव्हा चैतन्य स्वरूप भगवंताची कृपा त्या साधकावर असावी लागते, तेव्हा ते होत नाही तर होत नाही. होत नाही. ही गाणारी मंडळी तुम्हाला साधं वाटतं? अशा वातावरणात माझा सगळ्यात जास्त जीव या लोकांना माहितीये गायकांवर आहे, त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायाच्या गायक कलाकारांवर लय जीव आहे आपलं. असं गाणं सोपं आहे का? माझा मित्र बाथरूम मध्ये गात होता तर बायकोनं किचन मधून पळी फेकून आणली त्याला. गप्पा म्हणलेली कुदच कुदच उठायले. हे गाणं सोपं आहे का मला? हे गाणं सुद्धा बरं मी हे कीर्तन करतो, इथं बाबांची कथा सुरू आहे. हे आमच्या मुखाचं काय? आपुलिया बळे नाही मी चाळुंकी मंजूळ बोलत असे आणि शिकविता धनी. हे बोलतोय ते मी बोलतोय का? इकडे बघा, कीर्तनामध्ये बोलतोय ते मी बोलतोय का? कोण बोलतोय? कोण? हो कोण? कोण? देव. म्हणजे यदा कदाचित कीर्तनात माझं काही चुकलं तर माझं चुकणार आहे का? कोणाचं चुकणार आहे? त्याला अटकपूर्व जामीन म्हणतात महाराज. लोक आपल्या सोयीने परमार्थ वापरतात ना बाबा. एका गावात माझं कीर्तन झालं, काही पोरं मला फोटो काढायला असे गावाच्या खाली भेटले. त्यांना म्हणलं तू कीर्तनात नाही रे दिसला. ते म्हणला सर मी तुम्हालाच फॉलो करतो. म्हणलं कुठं करतो? इंस्टाला करतो का कुठं करतो? तो म्हणला नाही नाही तुम्ही काय म्हणले, पकवाजाचा पकवाज वाजवणं देवाच्या हातात, गायकाचं गायन देवाच्या हातात, तुमचं बोलणं देवाच्या हातात, तसं आमचं कीर्तनाकडनं येणं देवाच्या हातात. असो, मला सांगायचंय काय, या जगतामध्ये जी काही क्रिया घडते ना, या जगतामध्ये जी काही स्थिरता आहे ना, ती देवामुळे, हे आमच्या संतांचं सांगणं आहे. आणि या जगताच्या लयाचं कारण सुद्धा तो भगवंत आहे. म्हणून असा रुक्मिणी प्राणसंजीवन प्राणसखा कृपाळू भगवान पांडुरंग परमात्मा. आणि ऐका, तो भगवंत आहे. त्या भगवंताचं अप्रोक्षत्मान ज्ञान, ज्ञान म्हणजे ओळख करून देणारी सकल संत मांदी आळी. बाबा जबाबदार पूर्वक बोलतो, कारण हा संतांचा उत्सव आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. श्री संत भगवान बाबा व वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आपल्या गावामधला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि हा जे देवस्थान आहे, हा जो गड आहे, या गडाच्या मंदिरामध्ये आता गेल्याच्या नंतर सगळी संतांच्याच मूर्त्या आहेत. आणि तिथं गेल्याच्या नंतर वातावरण प्रसन्न आहे. आपण सगळेजण इथं संतांच्या पुण्यतिथीचा महोत्सव करायला आलो. त्याचं कारण असं आहे, संतांच्या पुण्यतिथीचा महोत्सव फक्त हाडा मासाची माणसंच करतात असं नाही, भगवंत सुद्धा त्या महोत्सवामध्ये स्वतः सहभागी होत असतो. ही वारकरी संप्रदायाची धारणा आहे. आपल्याला देव कळाला, कोणामुळे कळाला? संतांमुळे कळाला. ज्ञानोबाराय नसते, तुकोबाराय नसते, नाथबाबा नसते, नामदेव महाराज नसते, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा नसते, वामन भाऊ नसते, केहाळकर बाबा नसते ना, तर आपल्याला देव काय आहे हे समजला नसता. मी जबाबदार पूर्वक बोलेल, आपल्याला जी देवाची ओळख करून दिली ना, ती संतांनी करून दिली. आणि वर्तमानात ओळखीचा जमाना आहे. सध्या ओळखीशिवाय काय हलते का? पान तरी हलते का? आपल्या क्षेत्रामध्ये काय ओळखच आहे. तो काळ गेला. जुन्या काळात अनोळखी माणसाला सुद्धा लोक बोलायचे का नाही? त्या जुन्या म्हाताऱ्याला विचारा, इष्टीत बसली आणि निघाले की बाजूच्याला राम राम, कुठले? ते म्हणला लोणारचा आहे. बरं बरं बरं, कुठ निघाले? ते म्हणला इकडे परभणीला चाललोय. बरं बरं बरं, मग लोणार मध्ये गाव? मग त्यानं आपलं बाजूचं एखादं गाव सांग. बरं 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 बरं, मग ते पलीकडल्या गलीत ना मोहनराव कोण आहे तुमचा? ते मला आमच्या गावात मोहनरावच नाही. अरे ते पलीकडल्या गावचा आहे काय की? मग हा गप्पा हाणायच्या, काय करता शेती बिती, लय गप्पा हाणायच्या, मस्त गप्पा हाणायच्या. आणि गप्पा हाणणाऱ्याला इथं उतरायचं होतं, कुठं? मंठ्याला. आणि मंठा आला की ते मला चला येऊ का, ओळख राहू द्या बरं का, हा लक्षात ठेवा, तळणी येऊन बसलो होतो, ओळख राहू द्या, हा माणसाने ओळख ठेवली पाहिजे, हा येऊ का मग. आणि कुठं पोरगी असली तर बघा यंदा पोराचं करायचंय असं म्हणायचे लोक, उतरायचे गडबडी. म्हणून सुईरी व्हायच्या अगोदर. आता ओळखीच्याला बोल ना तू, हा बोललेत ओळखीच्याला. ह्याच्या शेजारी तुमच्या गावचं ते काय की आमचं गाव लय मोठं आहे. अरे ओळखीच्याला लोक बोलणार महाराज, लय अवघड आहे. तसं ऐका, आता मला ओळखला महत्व आहे. तसं आपल्याला देवाची ओळख कुणी करून दिली? कुणी करून दिली? बघा ना, हरिपाठ सुरू झाला आणि अभंग सुरू झाला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि हा अभंग ऐकल्या आपल्या डोळ्यासमोर बजरंग बलीची मूर्ती उभी राहते. बरोबर आहे का नाही? कोणाची? विठ्ठलाची. का? कारण संतांनी सांगितलंय, जो विटेवर उभा आहे ना तो विठ्ठल आहे. महाराजाच्या पुढे जबाबदार पूर्वक बोलू का?
33 कोटी देवापैकी कुठला जरी देव विटेवर उभा राहिला ना तरी लोक त्याच्या पाया पडताना विठ्ठल म्हणूनच पडतात, कारण आम्हाला संतांनी सांगितलंय विचा केला ठोबा म्हणून नाम विठोबा. सुंदर ते ध्यान उभे गुण आला विटेवरी, समचरण दृष्टी विटेवरी ज्याची कितीतरी प्रमाण आहे. जो विटेवर उभा आहे तो विठ्ठल आहे. अहो सोडावं, ही पोरं माझी भावंड सगळी इथं उभी आहेत. ही पोरं जर नाचायला लागली, ताल धरला, ठुमक्यात नाचायला लागली आणि याच्यापैकी पोरांनी जर असं कमरेवर हात दिले आणि कमरेवर हात ठेवून जर उड्या मारल्या ना तर समोर बसलेले लोक म्हणतात मागचे भजनी विठ्ठलावणीच उड्या मारू लागली. आता विठ्ठलाला उड्या मारताना बघितलं का तुम्ही? विठ्ठलाच्या जीवावर आम्ही उड्या मारतो ते तुम्ही बघता. महाराज खरं सांगू का, शंकरबाबा मला परवा एक जण म्हणला, तुमचं काय खरे उगा देवाच्या नावावर उड्या हाणायले तुम्ही. म्हणलं आम्हाला याचा गर्व बी आहे, मास बी आहे. आम्ही उड्या बी मारतो तर जगाच्या मालकाच्या जीवावर उड्या मारतो. वाजवायचे असले तर इमानदारीनं वाजवा. त्या इमानदाराच्या यादीत बाहेरली बी येते, काही अडचण नाही. हो, म्हणून आपल्याला देवाची ओळख कुणी करून दिली? संतांनी. पुढचं बोलू का? तुम्हाला मला देवाची ओळख संतांनी करून दिली, हे संतांचं मोठे पण नाही. देवाला सुद्धा स्वतःच्या देवपणाची ओळख संतांनीच करून दिली. आमोचिया भावे तुझ देव हे का विसरून राहिलासी किंवा हे का विसरून गेलासी तू. आमच्या भावामुळे तुला किंमत. इकडे बघा, बोलू नका आपण. काय झालं? गोड चिंतन आहे बाबा. एके दिवशी देवालाच गर्व झाला. कोणाला? 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 मांडी घाल. आणि ते दगड बिगड खेळू नका. ते मग पोरग ते दगड वरी फेकला ते. अरे बाबा म्हणलं सांभाळू. त्याला म्हणलं बाबा बाजूला ठेव. तिनं ठेवला तेवढं बरं आहे. नाही तर काही वेळा ती दगड स्टेजवर यायची नसते आवड. हा, एके दिवशी देवाला गर्व झाला. कोणाला? मोठ्यानं सांगा. कोणाला? तुम्ही सांगा. हा, मग मला सांगा, जर देवाला गर्व होत असेल तर देवदेव करणाऱ्याला? देवदेव करणारा तर अर्धा हवे नाही महाराज. आपल्याशिवाय काहीच गप्र राहतो. हो, देवाला गर्व झाला. देव म्हणला म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. संत म्हणले देवा सगळं खरंय, पण तुला जे लोक देव म्हणून ओळखतात ना, आमचिया भावी तुझं देव पण हे का विसरून गेलासी तू. देवाला जी काही किंमत आहे ना, देवाची जी काही अस्तित्वाची गोष्ट आहे ना, ती फक्त आणि फक्त संतांमुळे महाराज. किती देव म्हणजे देव कसा आहे तर देवाचं पुन्हा वर्णन पुढे एवढं 2 मिनिटात सांगतो. मला ज्या विषयाकडे यायचं तिकडे येतो. अगोदर देव समजून घेऊन देवाची ओळख समजून घेऊ. देव कसा आहे तर शास्त्रानं पुराणानं अगदी संतांनी वर्णन केले. देव कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण. वर्ण छाया. निराकार आहे, निर्गुण आहे, पण
तरी आला नावा रूपा तुका म्हणे झाला स्वतः बरं आला का आणि येला रूपावळे आणि करुणी खळे. हरिदासी आपण बाबांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा ऐकताय. भागवत कथेत किती वर्णन आलं. देवानं नंदाच्या घरी चोऱ्या केल्या, सगळ्याला पाठ झालं ना. हा पाठ झालं का नाही. आणि ते नंदाच्या त्या गोपाळातल्या गवळणी अशा उठल्या जाग्या झाल्या आणि गवळणी गप्पा हाणायल्या. मग गवळणी काय गप्पा हाणत होत्या. मग मकर संक्रांतीचं तुम्हाला काय वाण भेटलं हेच की. मग किती चालण्या आल्या आणि त्या पलीकडली तर माय शॅम्पूची पुडीच दिली. ह्याच गप्पा आहेत की सध्या सध्या दुसऱ्या गप्पा आहेत का तुमच्या. आणि आणखीन एक गप्पा आहे, हा तुमचा हप्ता आला का. म्हणलं मा 2100 करते कधी करते. एवढ्याच गप्पा आहे, दुसरं काहीच नाही. बाबा ते खलील जिब्रान नावाचा एक लेखक आहे आणि त्याचं एक वाक्य आहे. तो असं म्हणतो, जेव्हा दोन स्त्रिया आपापसात बोलतात ना तेव्हा त्या काहीच बोलत नाही. नीट आहे का. जेव्हा दोन स्त्रिया आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत. पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते. ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे. आणि कोण बोललो. जावेद अख्तर नावाचा एक शायर आहे. आणि आता मागच्या वेळी अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं. मला संत साहित्याचा का अभिमान आहे. त्या जावेद अख्तरनं बाबा एक वाक्य सांगितलं. लेखक आहे तो, फार मोठा शायर आहे. आणि तो मला म्हणला, तो त्याच्या भाषणात असं म्हणला की 12व्या शतकामध्ये युरोप, फ्रान्स, अमेरिका यासारख्या देशामध्ये महिलांना बोलण्याचा नाही, लिहिण्याचा नाही, कसलाच अधिकार नव्हता. त्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये माझी मुक्ताबाई लिहित होती, माझी जनाबाई लिहित होती, माझी सोयराबाई लिहित होती. काय साधी गोष्ट आहे का. हा डोईचा पदर आला खांद्यावरी, हे काय साध आहे का. आणि भरल्या बाजारी जाईन मी, हे फक्त ऐकायला. भरला बाजार म्हणजे हे तळणीचा बाजार बिजार नाही. त्याच्यातला विचार जरा लक्षात घ्या. जरा विचार लक्षात घ्या. साधी गोष्ट आहे. आणि गोकुळामधल्या नारी किंवा गोकुळ मधल्या गवळणी म्हणजे काय साधे आहेत का. त्या जाण वेद गर्भीच्या. आणि वेदातल्या श्रुती विचार करतायत आपल्या घरी चोरी झाली म्हणती नंदाची आजी चोरी दयाविन नाशी नो हे दुसरिया. ज्ञान रूपी श्रुती असं म्हणाली, अगं देव कस काय चोरी करल, देव निर्गुण निराकार आहे. आणि माझ्या भक्तीने सांगितलं सवे तुकया मेला तिने अगुणा. मला सांगायचंय काय, देव येऊ शकत नाही, देव चोरी करू शकत नाही. कोणामुळे आला. तुकाराम महाराजांमुळे आला नावा रूपा. साधी गोष्ट आहे. म्हणून देवाचं जे काही आपल्या जीवनात अस्तित्व आहे ना ते फक्त संतांमुळे. म्हणून त्या समग्र संतांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून आपल्या पुण्यपावन अशा बन, बरोबर आहे, या नगरीमध्ये आमची मगाशी चर्चा झाली. आमच्यात आडनाव बन आहे. मला एक जणाला कुठं निघास म्हणलं बनला. कुठल्या बनला. मग मी इथं आल्यास आमची बरीच चर्चा झाली. असं बन आणि भगवान बाबांच्या नावानं हे उभं असलेलं संस्थान. आणि या संस्थानामध्ये एवढा भव्य दिव्य परिसर आणि अशा सप्ताहामध्ये या परिसरामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, श्री हरिभक्ती परायण विजय महाराज वाघ बनकर. वा वा वा. वाघ वनातच असतो महाराज, काय साधी गोष्ट आहे का. आणि एक सांगू का, एक वाक्य सांगू का, वनामध्ये सुद्धा संप्रदायाचा असं चैतन्य माणूस बनवू शकतो. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबा आहे. मगाशी मला कोण भेटले मला माहित नाही. ते म्हणले बाबांमुळं आमच्या गावात फार परिवर्तन झालं. शाकाहारी माळकरी माणसं तर सुधारलेच हो, पण जे काही थोडेफार व्यसनाच्या आहारी गेलेली माणसं होते ना ते माणसं सुद्धा संप्रदायाच्या नादी लागले. बाबा ही सगळ्यात मोठी क्रांती तुमच्याकडून झाली. संतांनी अशा या पुण्य पावन क्षेत्रामध्ये बन नावाच्या नगरीमध्ये चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातली दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि संप्रदायाच्या अलिखित नियमानुसार दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकारांनी संतपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडावा असं मला माझ्या गुरूंनी सांगितले. अलिखित नियम आहे, लिखित नियम नाही. पण एक वाक्य बोलून जातो बघा, फार गोड वाक्य बोलतो. हे वाक्य तुम्ही मन लावून ऐका, किती महत्वाचं वाक्य आहे. इकडे बघा, लिहिलेल्या सूचना लोक पाळतात का. पाळतात का लिहिलेल्या सूचना. सरळ लिहिलेलं असते येथे थुंकू नका. आणि सगळ्यात जास्त पिचकऱ्या तिथं हाणते. हा सरळ लिहिलेलं असते काय, खतरा धोका, आणि त्याच्या जवळ जायचा प्रयत्न. लिहिलेल्या सूचना सुद्धा लोक पाळत. बाबा ऐका बरं,
लिहिलेल्या सूचना ज्या काळात पाळल्या जात नाहीत ना, त्या काळात जगाच्या पाठीवर एकमेव असा संप्रदाय, जो संप्रदाय अलिखित नियमांचं सुद्धा पालन करतो, तो संप्रदाय म्हणजे माझा वारकरी संप्रदाय आहे. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे का? दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकारांनी संतपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडावा म्हणून मुद्दाम सगळ्यांच्या पाठांतरातला 4 चरणाचा नित्य नेमाच्या अभंगापैकी एक अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. एक वाक्य बोलू का? जो वारकरी पिंडाचा आहे त्याला हा अभंग पाठच असला पाहिजे, आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरी पिंडाचाच नाही असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि दुसऱ्या दिवशीची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. या सप्ताहाचे मार्गदर्शक श्री हरिभक्ती परायण महंत नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या आशीर्वादानं आणि माझे परमस्नेही परम आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री हरिभक्ती परायण भागवताचार्य सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या आज्ञेनुसार, बाबाच्या आज्ञेनुसार ग्रामस्थ आयोजक नियोजक संयोजक या सगळ्यांच्या नियोजनातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. सगळ्यांनी आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्याला ही सेवा पार पाडायची. जरा फ्रेश बसा, मोकळं बसा, काही ताण घ्यायचं नाही, आनंदी बाहेर. मला लोक कीर्तनात आनंदी लागते. लोक कीर्तनात असे बसते जसं काय आता 11 वाजता येऊन मला फुकायचंय. मैताला गेल्याने कीर्तनात बसायचं नाही. पा शामबाबा आपला ते स्वभावच आहे तसं. लोक कीर्तनात आहो, एवढं वातावरण फ्रेश नसतंय हो. बऱ्याच गावात कीर्तनात आहो, महाराज माझ्यासारखा गुलाबाच्या फुलासारखा टवटवी, पकवाचे कमळाचे फुलं, केंद्र राज्य 2 कमळाचे फुलं, भजनी सगळे झेंडूचे फुलं, आणि आमच्या समोर सगळे सूर्य फुलं. आपल्याला पटत नाही, हे आपल्याला जमतच नाही. एका गावामध्ये मी 3 तास कीर्तन केलं, मला हुकी आली. म्हणलं बाबा बरोबर आहे का नाही? बाबा म्हणे आ मशीन घरी या. मग आलात काय ना, मशीन घरी तर आला कशाला? तसं कीर्तनात बसायचं नाही. कीर्तन ही आनंदाची ठेवण आहे. अशा आनंदाच्या वातावरणामध्ये 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलाय. अभंग साधा सोपा सरळ नाहीये. आम्हा कीर्तनकार लोकांना सवय लागली. सेवेकरिता निवडलेला अभंग अत्यंत साधा सोपा आणि सरळ आहे. एका एका अभंगाच्या एका एका चरणाच्या पूर्वार्धावर अख्खा चातुर्मास बोलणारे महात्मे आजही संप्रदायात जिवंत आहे. साधं सोपं सरळ कसं म्हणावं नाही. फक्त पाठांतरातला अभंग. काही अभंग सायास करून पाठ करावे लागतात आणि काही अभंग सायास न करता पाठ होतात. त्यापैकी हा अभंग आहे. बाबा हा अभंग पाठ करण्यासाठी आपल्याला विशेष सायास करावं लागले का? हातात गाथा वगैरे घेऊन असं फिरून पाठ केला का? हा. सुंदर ते ध्यान अभंग कधीतरी वाचून पाठ केलाय का? देवाची द्वारी कधीतरी वाचून पाठ केलाय का? अहो गाथेचं पारायण करताना सुंदर ते ध्यान, अरे येतंय का अभंग? अरे पुण्यवंत हो येतंय का? असं म्हणतो माणूस पारायण करता करता. एखादी ओवी ज्ञानेश्वरी मधली मुखपाठ असते, पण ती कुठली अध्यायातली माहितीच नसती. पारायण करताना लक्षात येते ही अध्यायातली म्हणून. का? काही गोष्टी सहज पाठ होतात, सहज होतात, सहज. आणि काही गोष्टी किती बी सायास करून पाठ केला पाठ होत नाही. एखादा अभंग कितीदाही पाठ करा होत नाही बाबा. अजून मोकळं करून सांगू का? हरिपाठ जर हातात घेतला तर रामकृष्ण हरीपर्यंत हरिपाठ पहिल्याच आठवड्यात पाठ होते. रामकृष्ण हरीपासून विठोबा रुक्माईपर्यंत थोडा जड जातोय, थोडा. विठोबा रुक्माईपासून समाधीच्या अभंगापर्यंत लईच जड जातोय. आणि 15 वर्ष झालं गडी हरिपाठ म्हणायला, तरी गुरु परंपरेच्या अभंगाला ह्याचं द्रोपद हुकतयच. असं का होतंय? असं का होतंय? फार मोठं वाक्य. आम्ही पुढे सांगू का? क्षपक लवकर पाठ होते. क्षपक लय लवकर फिट्ट पुऱ्यात बसते. आता हे सप्ताह वगैरे झाला, कीर्तन वगैरे रात्री एक कार्यक्रम असतो जागराचा असते ना, म्हणजे जागराला पकवाजा बी भारी असते. गायक तर डायरेक्ट ते वरच्याच पट्टीत हरे हरे पट्टीत असते. आणि ते पहिल्या पंचपदीला येत नाही. ते पंचपदी पर्यंत आपलं मंदिराच्या भोवती इकडं तिकडं आपलं. आणि जशी पंचपदी झाली गवळणीचं प्रकरण सुरू झालं, हे येऊन बसते आणि सुर हरे एक तर गवळण अख्ख्या मंडपाला पाठ आहे. राजा चल माझ्या गावाला कंपल्सरी रात्री ऐकू येते गवळण. एका सप्त्यात कीर्तन करून मी निघालो. दुसऱ्या गावात सप्ताह जागर चालू होता. 1:30 वाजता एक जण म्हणाले आणि सारे गोकुळा फिरून पाहू. 1:30 वाजता तुला इष्टी भेटावी, गाडी भेट कडवे बिले डेंजर आहे. हाय वसुदेव माझा पिता, बरोबर आहे ना? असंच आहे देवा की माझी माता. मला कळच नाही गवळण आहे का राशन कार्डचं मागणं पान आहे, त्याच्यावर बी नाव असतं. आता हे बाबा नाथ बाबाचं आहे का? नाही ना. हे क्षेपक आहे, पण ते क्षेपक पाठ झालं. मधल्या काळात एक अभंग व्हायरल झाला मला, आणि तो मला तर कधी वाचनात नाही आला. बहुत क्षेपकच आहे तो, पण सगळ्यांच्या मोबाईल मध्ये तो वाजायचा. कैसे केले
देवराया देवराया अवघी लावी माया लावी माया कैसे गेले देवराया अवघी लावी एली मायाने इथं बरं पोटासाठी पहा एवढी आटाटी केवढी आटाटी काल लातूरला होतो आज मंठाला आहे उद्या इथून यवतमाळला जाणार आहे कशासाठी इथं बरं नाही का कळलं काही उद्या कळलं असो मला काय सांगायचंय आता पुढचं वाक्य आहे का बरं का परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय घोले बाबांच्या मुखातलं हे वाक्य आहे घोले बाबा असं सांगायचे बाबा रे क्षेपक पाठ करायला बुद्धी लागते आणि संतांचं वचन पाठ करायला पुण्याही लागते एवढा जरी फरक कळाला ना तरी आम्हाला समजून जाईल विठाला निवडलेला आहे आतापर्यंत जी भूमिका घेऊन चालतोय ती भूमिका घेऊन पुढे जाऊ आपल्याला फक्त एवढंच पाहायचंय की देव मोठाच आहे पण देवापेक्षा काकणभर संत मोठे आहेत देवापेक्षा संत किती मोठे आहेत महाराज ऐका बरं का देव मोठाच आहे देवाच्या हातात या सगळ्या गोष्टी सगळं ज्ञात आहे पण देवापेक्षा संत किती मोठे जर तुम्ही देवघरामध्ये सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर जर देव पूजा करत असाल देवघर असेल ना घरी आई ओय बचत गट आहे का नाही बोला जरा देवघर आहे का हा शाबास देवघरात देव आणि सगळे देव ओळखीचे पण ते महत्वाचं आहे देवघरात देव लय झाले पण कोणता देव आहे तेच कळलं एका घरी मी फेटा बांधला पाया पडायला असं वाकलो मला एक देवच ओळखू ना ते गंदगुळी उघळू लावू त्याचं मुंडकच उडालेलं होतं मी म्हणलं काकू हे देव कोणता काय किंवा म्हणजे सासू पूजायची मी पूजायची ओळख नाही काय नाही म्हणजे हाय ते आहे आणि जरा भक्ती पण चांगली करा जरा हो महाराज लय गोष्टी बदलत चालल्या जरा बोलू का बाबा थोडं लय गोष्टी आपल्या मंदिराचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे का दुसऱ्या धर्माचा माणूस येणार आहे आपण राखलं पाहिजे का महिला मंडळ तुमच्याकडे लक्ष्म्या बसतात का लक्ष्म्या बसतात का गणपतीमध्ये लक्ष्मी येतात ना 10 तारखेला लक्ष्मी आल्या 10 तारखेला आल्या 11 तारखेला पूजल्या आणि 12 तारखेला गाठी होत्या बरोबर आहे का ह्यांना विचारू का आणि मग तुम्ही 12 तारखेला रात्री 12 वाजता लक्ष्म्या जातात त्याच्या आधी एकमेकीच्या घरी लक्ष्म्या बघायचा कार्यक्रम असतो का इकडे असतो का तिच्या घरी जायचं लक्ष्म्या बघायच्या तिच्या घरी जायचं लक्ष्मी बघायचं बरोबर आहे का हा आता खरं सांगा खोटं बोलू नका खोटं बोलताल तर मी जाता जाता धडकून मरल त्याच्यामुळे खरं बोला एक तर मी मरल हा तुम्ही लक्ष्म्या बघायला गेला आणि घरात गेल्या लक्ष्म्या बघताव का डेकोरेशन बघताव अशी घरात एंट्री केली माय ह्यांचं मोकर किती छान आहे लक्ष्मी बघ की माय आणि हे झुंबर अगं झुंबर आका लक्ष्मी बघ तुझं लक्ष झुंबरावर माय आणि ही खेळणी अगं खेळणी ना ग तू लक्ष्मी बघ माय भावली अगं लक्ष्मी बघ आणि पुन्हा निघता तुमच्या पिलवंडाचं तोंड थोडं तिरकत झालं अरे बरोबर आहे का नाही महाराज लक्ष्मी बघताव का तुम्ही काय बघताव डेकोरेशन खेळ भांडे कशी लक्ष्मी सजवली ओके गळ्यातलं बिळ्यातलं हे सगळं बघता आता पुढचा प्रश्न निघता तुम्ही ते लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करता का नाही कसं करता वा धन्यवाद दीदी असं धरायचा पंचिपा बाबा आतापर्यंत माझ्या संप्रदायानं बुक्का असा कधीच एकमेकाला लावला नाही असा आणि नंतर त्याच बोट स्वतःला लावता कसं बरोबर आहे देवाला कसं आणि स्वतःला कसं का देवाला जर असं तर स्वतःला करताव का आपल्या देवाचं पावित्र्य कोणी राखायचं इतकं सुंदर मंदिर आहे इतकं सुंदर
त्या मंदिरातली स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी कोणाची? कोणाची? पण मंदिराच्या चौकटीवर गणपती असते बघा. सुरुवातीला 2 वर्षांना जाऊन बघायचं ते गणपती का मसुबाई कळत नाही. हा, अहो परवा दिवशी माझं कीर्तन होतं मकर संक्रांतीला जिंतूरच्या तिथे एका संस्थानला. ते म्हणजे महाराज पाया पडायचा. मी पाया पडायला गेलो. सरळ एकानं तिळगुळ कशी टाकली माहिती का देवाच्या अंगावर? चिपकले ना, असे दाबून धरले ना. अरे आपल्या देवाचं पावित्र्य कोण राखायचं? तुम्हाला साखर अर्पण करायची ना व्यवस्थित, अगरबत्ती तिथंच खुपसायची, कुंकू तिथंच खुपसायचं. आणि ते साफसफाई करणार पुजारी मला नीट तुमचं आहे का? हा बाबा हो, माया हो, मला जी गोष्ट सांगायची आहे, आपल्या मंदिराचं, आपल्या देवांचं, आपल्या धर्माचं पावित्र्य पवित्र राखण्याची जिम्मेदारी आपली आहे. आमचा घोटाळाच आहे ना. तुम्ही पंढरपूरला जर गेले ना तर दर्शन मंडपातून खाली उतरल्या पहिलं मंदिर कोणाचं आहे? कानोपात्रेचं. आणि कानोपात्रेच्या वर एक झाड आहे. कशाचं झाड आहे? कानोपात्रेचं झाड आहे ते, असं म्हणते. आणि ते झाड बाबा आता साखळेनी बांधले, असं साखळेनी. का माहिती का? आपल्या पट्यातले लोक गेले असं खरडीत त्याच्यावर, असं ते खोड इतकं स्मूथ झालंय की त्याला रांधावी मारायची गरज नाही, इतकं स्मूथ झालंय. हे अनुभव आहे. तुम्ही ज्ञानोबांनी चालवलेली भिंत अगोदर मातीची होती, आता ती दगडाची केली. का माहिती का? आपल्या पट्यातले लोक जायचे, पाया पडायचे, माती घ्यायचे. त्याला म्हणलं कस काय माती? आपलं बांधकाम चालू, थोडी सिमेंटात टाकू. आता ती चालवलेल्या भिंतीची माती तुझ्या सिमेंटात टाकल्यास तुझं घर काय गावात उड्या हाणणार आहे का? तो उगा भावना असो. आम्ही चातुर्मासाला होतो बोधेबाबांकडे, आणि चातुर्मासाला कर म्हणा गेलं की मंदिरात जायचं, एवढं सांगतो आणि पुढे जातो. मंदिरात जायचं. ते हिंगोली साईडच्या काही माय मावल्या आल्या, तुमच्या साईडच्या हो आल्या, आणि ते दर्शनाला लागल्या. आणि ती महिलामध्ये एखादी महिला असते बघा, तिने 4-5 वाऱ्या केलेल्या असतात. आणि त्या महिलाच्या गँग मध्ये मग ती डायरेक्ट वेदांताचार्यच असते. तिच्या इतकी माहिती. इंद्रावणी इथून सुरू झाली. इंद्रावणी इथून सुरुवात असते. ती फारच मजेशीर गोष्ट असते. म्हणजे असा महिला मंडळाचा ग्रुप जाऊ लागला. तिने आपलं चलत चलत पेड्याचा प्रसाद घेतला. प्रसादात त्या पेड्यामध्ये काळा काहीतरी आलं तर करपल्यालं. तिने आपलं ते बघितला पेडा, तिने ते पेडा उचलला असा, आणि कशाला उगम आहे असं देवाला असं करपल्याला द्यावं म्हणून ते काळ काढलं पेड्यातलं, आणि इकडे फेकाय काहीच दिसलं नाही. आणि मग ती खांबा होता, तिने आपलं ते घेतलं आणि खांब्याला पुसलं उगं चलत चलत करपल्याला पेड्यातलं असं उग. तिच्या मागची न बघ, ती म्हणे माय वहिनीनं तिथं हात तिथं पेढा खाऊ घातलाय, तिनं कपकन पेढा काढला. तिच्या मागची न बघ. एकतर त्या खांब्यावर नाग होता, नाग. हिनं त्या नागाच्या तोंडात कोंडला. मी म्हणलं आजी कस काय? माय जिथं खाऊ देत नाहीये, खाऊ देत नाहीये माय. काय जिता साथ 2 तासानं त्या खांब्याला वाटत होतं मी देव आहे का खांबा आहे. होता काय? खांबाच. पण फक्त हात पुसल्याने त्याचा काय करून टाकला आम्ही. अहो तो खांब म्हणजे आपला इतिहास आहे ना, तो इतिहास आपण आपल्या डोळ्यानं पाहायला पाहिजे. मला एकच गोष्ट सांगायची आहे, भाव ठीक आहे, श्रद्धा ठीक आहे, पण त्या श्रद्धेच्या आड नकळतपणे आमच्याकडून जर अवमान होत असेल ना तर त्याच्यामध्ये बदल करायला हवा. देव सारावे परते, संत पूजावे आरते. तुम्ही देव पूजा करत असताना जर संत समोर आले ना तर देवाला बाजूला करा आणि संतांना पूजा. का महाराज? कारण देव मोठाच आहे, पण देवापेक्षा मोठे संत आहेत. मी आता
म्हणे आम्ही देवाहुनी बळी. बळी, आम्ही देवापेक्षा बळी आहोत, देवापेक्षा मोठे आहोत. हा म्हणजे संतांची भूमिका म्हणजे बाबा लईच चिंतन करत बसलो ना, मला कधी कधी प्रश्नच पडतो नेमका अर्थ काय घ्यायचा. इथं म्हणले तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, आणि एके ठिकाणी म्हणले बळी याचे अंकित आम्ही झालो बळीवन. बळीवंत. म्हणजे विचार करा. असो, आपल्याला पाहायचंय देवापेक्षा संत किती मोठे आहेत. श्री रामकथेमध्ये प्रभू रामचंद्राचं चरित्र माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, मला वेळ घालवायचा नाही, फक्त डायरेक्ट महत्वाचं सांगतो. रावणानं सीतेला पळवून नेलं, रावणानं सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं, बरोबर आहे की नाही? अशोक वाटिकेमध्ये ठेवलं, आणि आपल्या सगळ्यांना माहितीये रावणानं सीता मिळावी म्हणून किती प्रयत्न केले. तिला ऐश्वर्य दाखवलं, तिला आपली विद्वत्ता दाखवली, तिला आपलं साम्राज्य दाखवलं, तिला आपलं बळ दाखवलं, सगळं काही दाखवलं. पण सीता माता भाळल्या का? नाही भाळल्या. बरं ऐका बरं का, भाळल्या नाहीत. आता प्रभू रामचंद्र समुद्र पार पडून लंकेत आले, युद्ध सुरू झालं, रोज रावणाच्या कुळातला कोणी ना कोणी मरतोय, आणि आदल्या रात्री रावण उद्या संपणार आहे, आणि आदल्या रात्री रावणाची एक बायको आहे, तिचं नाव आहे मंदोदरी. काय नाव आहे? मंदोदरी. या शब्दाचा अर्थ असा होतो मंद उदरी, ती मंदोदरी. मंद म्हणजे लहान, उदर म्हणजे पोट, जिचं पोट लहान आहे ना ती मंदोदरी. पोट लहान म्हणजे आकारानं नाही, जिच्या अपेक्षा लहान ना ती मंदोदरी. आणि अपेक्षा लहान असणारी बायको जगात फक्त रावणालाच भेटली. आमच्या कीर्तनाला जाताना सांगतात, येताना मंठ्याचा चिवडा घेऊन या, तिकडलं जे फेमस आहे ना ते घेऊन या. असो, मला काय सांगायचंय बघा. अहो, अपेक्षा कमी असणारी बायको रामाला तरी भेटली का? आणि माता सीतेची अपेक्षा कमी असती तर सुवर्णकांतीच्या हरणाच्या पाठीमागे रामाला पाठवलं असतं का? मंदोदरी काय म्हणते बघा. आता मंदोदरी, ती मंदोदरी रावणाला म्हणते, स्वामी तुम्ही सीतेचं हरण केलं म्हणजे जगत मातेचं हरण केलं, तुम्ही प्रभू रामचंद्राच्या पत्नीचं हरण केलं, हे चूक वाटत नाही का तुम्हाला? रावण म्हणला, हो हे चूकच आहे, पण जेव्हा मी हे कृत्य केलं ना तेव्हा माझे काम, क्रोध, अहंकार, मद, मत्सर जागे झाले होते, त्यांच्या आहारी जाऊन मी हे कृत्य केलं. बर, द्या ना आता सीता परत. हो देणारच आहे. बर, मला एक प्रश्न विचारायचा. विचार ना. तुम्ही सीतेला आणायला गेले तेव्हा कोणाचं सोंग घेतलं होतं? गोसायाचं, साधूचं. सीतेनं रावणाला ओळखलं का? बोला पटकन, ओळखलं का? बरं, सीता माता ओळखू शकत नव्हती का? पण सीता माता ओळखू शकली का? नाही. सीता मातेनं जर रावणाला ओळखलं असतं तर लक्ष्मण रेषा ओलांडली असती का? नाही. आता मंदोदरी काय म्हणते बघा, तुम्ही सीतेला आणताना जर संन्याशाचं भगवे कपड्याचं रूप घेऊन गेलात आणि सीतेला आणलं, सीतेनं तुम्हाला ओळखलं नाही, सीतेला अशोक वाटिकेत ठेवलं, सीता मिळावी म्हणून तिला वेगवेगळी प्रलोभनं दाखवली, पण सीता काही तुम्हाला प्राप्त झाली नाही. मग जर तुम्ही रामाचं सोंग घेतलं असतं तर सीता तुम्हाला प्राप्त झाली असती, बरोबर आहे? तुम्ही जर राम म्हणून सीतेच्या समोर गेले असते तर सीता तुम्हाला भेटली असती ना. रावण म्हणला, काय म्हणतेस? तो म्हणला, हो तुम्ही जर रामाचं सोंग घेऊन सीतेसमोर गेला असतात तर सीता तुम्हाला भेटली असती. रावण हसायला लागला महाराज. आणि मंदोदरी म्हणली, काय झालं हसायला? रावण म्हणला, तुला काय वाटते, हा विचार मी केला नसेल? मग मंदोदरी म्हणते, म्हणजे तुम्ही रामाचं सोंग घेतलं? हो. सीतेच्या समोर गेलात? हो. तरी सीता तुम्हाला भेटली नाही? रावण म्हणाला, हे देवाचं मोठेपण आहे. रावण म्हणाला, मंदोदरी मी रामाचं सोंग घेणं, सीतेसमोर जाणं आणि सीता मला भेटणं हा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे. मी रामाचं सोंग घेतलं आणि माझी सीतेबद्दलची वासनाच गळून गेली, याला राम म्हणतात. याला काय म्हणतात? राम म्हणतात. राम झालं ना, सीतेबद्दलची आसक्ती संपली. आपला विषय सुरू आहे, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. देवाचं रूप घेतलं तर एका सीतेची आसक्ती संपली. तुकाराम महाराजांच्या नंतर 90च्या दशकात म्हणजे बाबांच्या तारुण्याच्या काळामध्ये एक चित्रपट रिलीज झाला होता, संत तुकाराम. ब्लॅक अँड व्हाईट मूवी होता तो. आणि त्या चित्रपटामध्ये तुकाराम महाराजांचा ज्यांनी अभिनय केला ना त्या ऍक्टरचं नाव होतं विष्णुपंत पागे, बरोबर? विष्णुपंत पागे शास्त्री यांनी तो अभिनय केला. तुकाराम महाराजांचे बरेच फोटो आहेत त्याचे बरं का त्या ऍक्टरचे. चित्रपट झाला, चित्रपटाचं शूटिंग झालं, चित्रपट रिलीज झाला, प्रचंड पैसा कमवला. ऐका, चित्रपटाचा डायरेक्टर पैशानं भरलेली बॅग घेऊन विष्णुपंतांकडे गेला.
विष्णुपंतांच्या समोर पैशाची बॅग ठेवली आणि पैशाची बॅग ठेवल्याच्या नंतर विष्णुपंतांना तो डायरेक्टर म्हणला, तुम्ही छान अभिनय केला, मला तुम्हाला घेऊन दुसरे 2 चित्रपट करायचे आणि माझी इच्छा आहे या चित्रपटात तुम्हीच ऍक्टर म्हणून काम केलं पाहिजे. आता इथून पुढे ऐका. विष्णुपंतांनी हात जोडले आणि विष्णुपंतांचं उत्तर इतकं गोड आहे बाबा. विष्णुपंत म्हणले, मी तुकाराम जगलेला आणि तुकाराम वाचलेला माणूस आहे. मी तुकाराम वाचलेला आणि रुपेरी पडद्यावर काही काळ जगलेला माणूस आहे. तुमच्या चित्रपट सृष्टीत नाही, मला आता या संसार सृष्टीतच स्वारस्य राहिलं नाही. आणि विष्णुपंत नंतर पंढरपूरचे वारकरी झाले आणि ती पैशाची बॅग परत केली. मला सांगायचंय काय, रामाचं सोंग घेतलं तर एका सीतेवरची आसक्ती संपते आणि तुकारामाचं सोंग घेतलं तर संसारावरची आसक्ती संपते. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. त्यांना कळा आणखी 100 वर्ष बाकी आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी महाराज साधू श्रेष्ठ आहे, संत देवापेक्षा मोठे आहेत. आमचा काय फायदा आहे, कारण आम्ही फायद्याशिवाय काही बघत. आमचा वैयक्तिक काय फायदा आहे, अरे तुमचा फायदा आहे ना, काय भेटणार आहे, पुण्य भेटणार आहे, कशाने भेटणार आहे.
मी संप्रदायाचा लय मोठा फॅन आहे. हे तुम्हाला जो वाटतं इथं कीर्तनात एवढं म्हणणं, मी खरंच बोलतो महाराज. ते म्हणजे 11 वाजले ना, पकवाजाचा स्वर बंद होतोय, इन्याचा बंद होतोय, मोबाईलचा बंद होतोय, लोक खालून स्वर देते. होय ना, एवढं दणक्यात वाजवायलेत हे, एवढं जोरात म्हणालेत, एवढं ठेक्यात पोरं नाचायलेत, तरी माझ्या समोर बसलेल्या 6 लोकांनी जांभळ्या दिल्यात. उठवू का? फक्त हो म्हणा, उठवू का? एक तर असा माणूस आहे, त्याने मला रामकृष्ण ह्याला सगळं मटेरियल दाखवले. लय अवघड आहे कीर्तन करणं. काही साधी गोष्ट वाटते का तुम्हाला? हो, असो, पुण्यवंत भावी गीता महाराजांचा फायदा सांगा. फायदा काय? तुम्हाला पुण्य भेटवलं. आणि सगळ्यांचा जो काही प्रवास सुरू आहे ना, इथं बसलेल्या सगळ्या लोकांचा एकाच गोष्टीसाठी आहे. काय? आम्हाला या निमित्तानं आमच्या पदरात काय पडावं? कुणीतरी म्हणतं का वारीला आलात का? काय पदरात पडावं? मोक्ष पडावा, मुक्ती पडावी. हा, काय पडावं? पुण्य पदरात पडावं. नशिबात काय यावं? पुण्य व्हावं. बरं, पुण्य प्राप्त होण्याचा आणखीन एक मार्ग आम्ही रोज ऐकतोय. रोज हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आता याचा बी अर्थ महाराज 2 अर्थ काढतात. बाबा आता थोडस चिंतन पण ऐकणं गरजेचं आहे. एक अर्थ काढतात पुण्याची गणना, म्हणजे एवढं पुण्य होईल की त्याचं गणत कुणी करू शकत. पण माझ्या गुरूंनी मला सांगितलेला याचा खरा अर्थ काय माहितीये का? हरिमुखानं म्हणा, हरिमुखानं म्हणा पुण्याची गणना कोण करे. पुण्याला गणायचीच गरज नाही जर तुम्ही मुखानं हरी म्हणलात तर. कारण पुण्य लय चांगलं आहे का? होय बाबा, पुण्य गोष्ट लय चांगली का? इकडे बघा. पुण्य नावाची गोष्ट लय चांगली का? पुण्य कधीपर्यंत चांगलंय? पाप जाईपर्यंत. म्हणून बऱ्याच अभंगामध्ये अगदी लोक 14 तारखेला मकर संक्रांतीला अभंग घेतात. कोणता? देवतिळी आला. त्याचं 3रं चरण आहे. काय? पुण्य पाप गेले, गेलेच पाप पुण्य. आणखीन एक आप आहे, संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप. पुण्य बी गेलं आणि पाप बी गेलं. पाप गेलं ठीक आहे, पुण्य का वर जावं? कारण लय पुण्य बी चांगलं नाही बरं का. हे पुण्य पुढे धोकादायक ठरतंय. कसं धोकादायक ठरतंय? आपण जर वावरात गेलो, आपण जर वावरात गेलो आणि पायात जर काटा मोडला तर आपण गावात येऊन सुई घेऊन घरी जात काटा काढतो, आहे का नाही ना? काय करतो? दुसरा काटा घेतो आणि त्या काट्यानं, बोला ना, त्या काट्यानं म्हणजे काट्यानं काटा काढायची सवय आपल्याला आहे का नाही? आणि माणसं सांगते की अरे माणसानं काट्यानंच काटा काढा. तसं आता काटा काढला, टाचतला काटा, टाचतला काटा काढला आणि मदत कुणी केली होती? काट्यानं. मग त्या मदत केलेल्या काट्याला इसरून जमतंय का? त्यानं मदत केलेला काटा खिशात टाकला का? मदत केली ना पठ्यानं आपल्याला. मदतीचा काटा ह्यानं खिशात ठेवला, घरी गेलो, निवांत जेवलं, झोपलं. 2 तासानं ते ह्या आडंगावून ह्या आडंगावर झालं. इकडे बघा, ह्या आडंगावर झालं. इथं बनेली पशी ठेवलेला काटा पोटात घुसला. गडबडीनं उठलं, काटा घेतला आणि फेकला. नुसता नाही फेकला, टोक मोडून फेकला. कसा फेकतेत लोक? टोक मोडून. आता काटाच होता, पण त्या काट्यानं आपल्याला काय केली? मदत केली ना. मग तरी का फेकला? कारण तो टोचला ना. पुण्यानं मदत केली कवर पाप जायला, पण पुन्हा तेच पुण्य आडवं येत असेल तर ते सुद्धा काय करावं लागतं? साधी गोष्ट आहे ना. बरं, आणखीन एक विचारतो. पहिला कुठं मोडला होता? पायात. आणि दुसरा कुठं मोडला? मग पायातला बरा का पोटातला बरा? पायातला बरा का पोटातला बरा? लोक काय म्हणते? पाठीवर हाना, पण पोटावर हाणू नका. पायातला तरी कमी वेदना देईल, पण पोटातला? मग पाप म्हणजे पायातला आहे, पुण्य म्हणजे पोटातला आहे. एवढा फरक जरी लक्षात आला ना, पुण्याची गणनाच करू शकत नाही इतकं देवाच्या भजनात. आज म्हणले घेता सज्जनांची. सज्जन म्हणजे संत, संतांचं. आता सज्जन म्हणजे काय? लहानपणी मला प्रार्थना होती एक, त्याच्यात आम्हाला सज्जनपणाची व्याख्या शिकवली. वैष्णव जन तो तेने कहीं ऐसी पीड़ पराई जाने रे
बाबाने दिलेल्या प्रमाणात. काय दया करणे जे पुत्राचे त्याचे दासाने दास तोची साधू ओळखावा जीव ते विष्णुमय जग. आता मुळात सज्जन कोणाला म्हणावं हेच मोठा प्रश्न आहे. पांढऱ्या कपड्यात सज्जनच असतील ह्याची काय गॅरंटी? आमच्या नाही, मी दुसऱ्या पांढऱ्यावाल्यावर बोलायलो. महाराज हो लय अवघड झाले. सज्जनपणावरचा विश्वास कधी संपला? जुन्या काळात घराला कुलप होते का बाबा? मोकळं सांगा, होते का घराला कुलप? होते का? शेजाऱ्याला सांगायचं नाही तळणीला बाजारला चाललोय, घराकडे लक्ष ठेव. होतं का नाही असं? आता घराला कुलूपच शेजाऱ्यामुळे लावू नये. लांबल्याचं काही खरं नाही, पण जवळचं काय ठेवणार? परिस्थिती आहे. म्हणून सज्जन सज्जन म्हणजे संत. प्रश्न पडतो, देवाचं भजनामध्ये पुण्य आणि संतांच्या भजनामध्ये पुण्य? उत्तर आहे, सर्वसामान्य माणसासाठी देव आणि संत वेगळे आहेत, पण आम्हा वारकऱ्यांसाठी देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. अहो माझा संप्रदाय तर देवाला मानतोच, पण देवापेक्षा काकणभर वारकरी संप्रदाय संतांना मानतो. हे वेगळे पण आहे. कबीरांनी सांगितलंय, गुरु गोविंद दो खडे, गुरु गोविंद दो खडे, किन केला गोपा, किन केला गोपा, बलहारी गुरु आपने गोविंद दिए बताओ कबीरा, गोविंद दिए बताओ. हे संत नसतील ना तर देवाला किंमतच नाही. आणि आमच्यासाठी देव भक्त पण तुका म्हणे. अहो वारी होते वारी, आणि वारीमध्ये कोणतं भजन कानावर पडतं? ज्ञानोबा तुकाराम. अख्ख्या वारीच्या सोहळ्यात कुठं बी फिरा, काही सुरात म्हणतेत, काही रागात म्हणतेत, काही रागात म्हणतेत. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम पळणार आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हो एखादा सुन एखादा उगा एखादा हौशी असते महाराज. श्रीकृष्ण गोविंद हरे कुठं तरी ऐकू येते वारीत बरं का, कुठं तरी ऐकू येते. महिलांचं वेगळंच असते, मला पंढरपूरला जायचं. किंवा दुसरं एक असते, या शेजारने ना बरं नाही केलं का, लय पाठ केलं, कुठून पाठ केलं की, आणि मला पंढरीला नेलं मग तुला हळदी कुकाला नाही शोधला. लय हळदी कुकाचा सीजन आहे सध्या. माझ्या घरात काल 38 चाळण्या आल्या. मला कीर्तन बंद करून हॉटेल टाका वाटायले. हो महाराज, शॅम्पूच्या पिढ्यात एवढे आल्यात ना. अरे बाप, माय हळदी कुंकाच्या कार्यक्रमात ह्या शॅम्पूच्या पुड्या, ह्या चाळण्या, फण्या, कंगवे देण्यापेक्षा ना हरिपाठाचे 10-10 रुपयाचे पुस्तकं जर तुम्ही एकमेकीला दिले ना तर ती चळवळ उभी राहील गावामध्ये. साधी गोष्ट आहे का? नाही सुचत आम्हाला. हा सुचतच नाही. ज्ञानेश्वरी पारायण आहे ना. हा किती लोक आहेत पारायणाला? 50. वा वा वा. किती? 50 आणि 100 150. नाही एकदा ठरवा तुम्ही, मग सांगा मला. काही अडचण नाही आपली. 100. हा त्याच्यात महिला जास्त आहेत का पुरुष? महिला जास्त. वा वा धन्यवाद. पुरुषांना काम असतात महाराज. सकाळी उठायचं, टपरीवर यायचं, तंबाखूला चुना. काय वाटतंय तुला? काय होईल काय नाही? मला वाटायला 13 दिवसानं तू हा कार्यक्रम करावा लागते का काय की गावात? पारायणाला बसा ना. बरं महिला किती तरी 100 मध्ये? उद्या सांगा सकाळपर्यंत उभं राहू आपण. 71. बाकीच्या जाऊ द्या, माझ्याकडे येळ नाही. ज्ञानेश्वरी वाचली अशी किती लोक आहेत इथं? किती ज्ञानेश्वरी वाचली जिंदगीत एकदा तरी? 2, 4, 6, 8, 8 2 16 16 2 32. एवढी हातीवर नाही पण खाली घ्या. बरं महिला मंडळ ज्ञानेश्वरी वाचायला येळ नाही आपल्याकडं. आम्हाला हे काय बोलायचं बघा. ज्ञानेश्वरी वाचत नाही
पण बाबा नको ते करत चाललोय आम्ही. संतांनी जे सांगितलं ते करत नाही तर नको ते करत चाललो. ते तुमच्याकडे ड्रायव्हर आलेत का हे? कोणते ड्रायव्हर म्हणते त्याला? पौंश पुश. कोणता ड्रायव्हर? पुश. दुसऱ्याच्या उत्साहात घुस. त्या उसाचं टिपूर स्वतःच्या वावराचं नसतंय. हे असले पूजा बिजा आल्या ना सगळ्यात जास्त मरण कोणाचं होतं माहिती का? ज्याचं जवळ शेत आहे ना त्यानं एक पटात सोडलेला असते देवाला. ते मागच्या महिन्यातले गुरुवार केले का? मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार केले का? किती जणांनी केले? सगळ्यांनी केले. मला लय आवडते महाराज ते. हा, मार्गशीर्ष महिना झाला ना गावाच्या जवळचे आंबे असे होंडे दिसतात. होंडे त्या आंब्याला फाटाच ठेवत नाही. त्या फाटा तोडायचा आणि ते आंब्यावाला जर मला घेऊ नका, घेऊ द्या की, देवानं काय कमी केलं? आता एक फाटा तोडला काय राहिलंय कमी करायचं? मग ते लय मस्त असते. ते मला लय आवडते. ऐकते वा वा लय. ते गुरुवार असते ना, श्यामबाला घरी निघाली. श्यामबालाच आहे ना. भोजन थोडेसे आणि करावे, मिठाचे प्रमाण अल्पच असावे. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना, असंच आहे ना? बोला हो, आहे का नाही असंच? शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे, 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे, ग्रंथासोबत 5 पीस द्यावे, पीस असे द्यावे की तिनं ते तिसरीला द्यावे. नाही 100 रुपयाचं पीस देता तुम्ही? देता का? 20 रुपये डझन. 5 गेले सुवासिनीला, 2 ह्याच्यात नारळ बांधून ठेवले आणि बाकीचे थोडेच लांबली पाहुणे आली तर वटीत घालाय होता. लय अवघड आहे. ग्रंथाचं नाव वैभव लक्ष्मी. येईल का वैभव? येईल. घरातला वैभव वापस येईल का नाही माहित नाही. लयच गोड आहे. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे, 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे, ग्रंथासोबत 5 पीस द्यावे, पीस असे द्यावे की तिनं ते तिसरीला द्यावे. 2-4 वर्षांनी आपले पीस आपल्याच घरी वापस यावे. आपले पीस पाहून डोळ्याचे पारणे फिटावे. जिनं आपल्याला वापस दिले तिच्या नावानं बोट. मग मला सांगा तुमच्या घरात वैभव कस काय यावे? बाबा मी लय लहान माणूस आहे हो, पण मी संप्रदायाचा फार 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 मनातून प्रेम करणारा माणूस. एक वाक्य बोलू आई. काय वाचल्यानं तुमच्या घरामध्ये वैभव येईल माहित नाही. मी माझा अनुभव सांगतो. काय वाचल्यानं तुमच्या घरात वैभव येईल माहित नाही, पण माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करा, तुमच्या घरात वैभव आल्याशिवाय राहणार नाही. भगवान बाबाच्या नावाच्या समोर एक उपाधी लागते. कोणती उपाधी लागते? ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा. आणि बाबांचं ऐश्वर्य काय? बैसोनिया पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. बाबाचं ऐश्वर्य म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीनं ज्ञानोबरांनी बाबांना काय दिलं? काल परवा पुण्यतिथीच्या दिवशी शास्त्री बाबा एक वाक्य बोलून गेले. शास्त्री बाबा म्हणले, मी भारतातल्या इतिहासातल्या सगळ्या ऋषींची चरित्र वाचली, पण स्वतःचं चारित्र्य सिद्ध करण्यासाठी स्वतःचा अंग कापणारा एकमेव संत म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा. आणि अनुभूती कशामुळे आली? फक्त ज्ञानेश्वरीच्या पारायणामुळेच. पुढे बोलू. 20 वर्षापूर्वी हा अविनाश भारती राशन कार्डला नव्हता बाबा. 20-25 वर्षापूर्वी हा अविनाश भारती गावच्या राशन कार्डला नव्हता. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथेचं पारायण केलं. माझ्या ज्ञानोबरांनी कृपा केली, माझ्या तुकोबरांनी कृपा केली. राशन कार्डला नसलेला अविनाश भारती आज गुगलला सापडतो. गुगलला ही माझ्या ज्ञानोबरायांची महती आहे, ही माझ्या तुकोबरायांची महती आहे. पण आम्ही आमचं नाही, जवळचं नाही. एका गावात म्हणलं मी ज्ञानेश्वरी पारायण करा, माय मला अक्षरच फुट नाही. नका फुटू दे. ज्ञानेश्वरी उघड, त्याच्यावर बोट ठेव आणि फक्त ओव्याहून असा हात फिरवत राहा. एक दिवस असा येईल, ज्ञान होय अति मूर्खत्या ऐसा वरत्या. टिकीशी वर आहे महाराज.
म्हणून सगळ्यांना विनंती आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण तुमच्या या भागामध्ये फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह सुद्धा आहे. ह्या मंठ्याच्या जवळ देवगाव नावाचं गाव आहे, तिथं कृष्णा महाराज रासले माझा मित्र आहे, ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. आणि रोज त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला काय असतं बाबा माहिती, ज्ञानेश्वरीचं एक पान. आणि नुसतं पान नसतं तर लगेच दुसरा ऑडिओ असतो, जे ऑडिओ मध्ये ते पारायण करतात आणि सगळ्या लोकांना ऐकवतात. ज्ञानेश्वरीचा जेवढा प्रसार भगवान बाबाच्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं करता येईल ना तेवढा कमी आहे. म्हणून घेता सज्जनांची नावे, सज्जन 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 म्हणजे दुसरं कोणी नाही, सज्जन म्हणे संत. महाराज तुम्ही घेणार का, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. मी माझा तोटा करून घेणार नाही, मी करणार का, कारण हा महालाभ आहे. कसा आहे महालाभ फुकासाठी. आणखीन एक, विश्रांतीचा ठाव पायी संतांची. विश्रांती कुठं घ्यावी, खरी विश्रांती कुठं, खरी विश्रांती कुठं. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, आलो निजाच्या आता निश्चिंतीने पावलो. आता हे आता निश्चिंतीने हा अभंग तिरवीचा नाही बरं, ते आमच्यासारख्या महाराजाची सोय आहे. पण हा अभंग तिरवीचा. आता निश्चिंतीने, निश्चिंती कुठं, पंढरपुरात. पंढरपुरात का, कारण पंढरपूर माहेर आहे. कोणाचं माहेर, नामया. आणि आयुष्यात खरा विसावा कुठं असतो आई, माहेरात असतो का नाही. पहाटे 5 ला उठणारी बाई माहेरामध्ये कितीला उठते, 8 ला 10 ला. मला अनुभव आहे, माझी बायको रोज अलार्म लावून झोपती. इकडे माझ्या घरी असताना एके दिवशी माहेरात गेली, मग माझा बी मुक्काम सासरवाडीत झाला. 6 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, उठच ना. आज लवकर उठायचं नाही का. इथं ही मालकीन कोण आहे, कोण म्हणली, बायको. कारण ती कुठं होती, तिच्या का निवांत झोपली, कारण माहेरात विसावा आहे. आणि वारकऱ्यांचं माहेर म्हणजे पंढरपूर आहे. पण आज बोलताना तुकोबर आहे असं म्हणले, विश्रांतीचा ठाव आणि पायी संतांची. आता विस्तार करायला वेळ नाही, एका वाक्यात विस्तार करतो आणि थांबतो. विश्रांतीचा ठाव आणि पायी संतांची भाव का, संतांच्या पायापाशी भाव ठेवला की हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरले की देव भेटल्याशिवाय राहत वा. संतापायी ठेवता भाव आणि भेटे देव आपोआप, किंवा आपोआप भेटे देव. देव आपोआप भेटतो, फक्त भाव कुठे ठेवला पाहिजे, संतांच्या पायी ठेवला पाहिजे. वर्तमानामध्ये संत कोणाला म्हणावं हा एक मोठाच संभ्रम तयार झालाय. काही पोरं माझ्या समोर बसले, तरुण पोरं. सध्या वर्तमानात बाबा संत विलय झाले हो ना. उगा शेनगावच्या मंठ्याच्या बाजारात दगड फेकून हाणला तर संतालाच लागेल एखाद्या, इतके संत झाले. लयच अवघड झाले हो. सध्या 2 संत तर लय फेमस आहे. ते एक बाबा लय फेमस आहे सध्या, पोरांना लय माहिती होती. त्याला 3-4 उचलून धरतात असे, असं वर धरते हो. आणि त्याच्या मागे भजन नाही वाजत, लट्टो मोत्याना अवतार घे. लय फेमस झाला तो बाबा. मला 101 पोरांनी रील्स पाठवल्या त्या इंस्टाग्रामला. आणखीन एक बाबा इकडला विदर्भातला आलता बघा, ते तव्यावर बसून बिड्या फुकू लागला. बघितलं असेल तुम्ही, ते तव्यावर बसायचं आणि मस्त बिड्या फुकायचं. येडे लोक त्याच्या पाया पडायचे, त्याच्या पाया पडायचे लोक. ती दिदी म्हणली माय हो ग, काय खरं बोललं की असं काय हो महाराज. ते सरळ लोक पाया पडायचे. आणि त्याचं सत्य सत्यपाल बाबांनी बाहेर काढलं. काय करायचा तो, गरम तव्यावर काळा कपडा टाकायचा, वल्ला काळा कपडा, आणि मग त्याच्यावर बसायचा. वाफा निघायच्या पण ह्याला चटके बसायचे नाही. आणि लोक त्याच्या पाया पडायचे. एक वाक्य बोलू का दादा, ऐका ना. एवढं वाक्य जरी तुम्हाला कळालं ना तरी संतांचं महत्व कळालं. फॅनमध्ये बोट घालून बर का मन लावून ऐका. खरा संत ओळखायचाय ना, खरे संत ओळखायचेत ना. हे लट्टू मुथ्या आणि ते तव्यावर बसणारा नाही. नाही महाराज, आपला स्पष्ट स्वभाव आहे. तव्यावर बसून आणि फॅन मध्ये बोट घालून जो समाजामध्ये गरमी पैदा करतो ना, तो कधीच संत होऊ शकत नाही. स्वतःच्या आचरणातून जो समाजाला शीतलता प्रदान करतो ना, तो खरा संत असतो. आणि त्या संतांच्या विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. विठोबा
संतांची नावे ने घे माझी वाचा तोटी महालाभ भोगासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव ने घे माझी वाचा तोटी महालाभ भोगासाठी विठवलं सज्जन हो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करत असताना 2 नम्रतेच्या विनंत्या करतो आणि थांबतो. ऐश्वर्य संपन्न भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सप्ताह आहे. भगवान बाबांकडून चारित्र्य शिकत असताना दुसरी एक महत्वाची गोष्ट शिकायची. बाबा, मी कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये आहे, पण सगळ्यांना माहिती आहे मी व्याख्यानाच्याही क्षेत्रात आहे. आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे. बरेच जण म्हणतात ते व्याख्यानलाही चांगलं करतात आणि बाकीचे म्हणजे ते कीर्तनलाही चांगलं करतात. मलाच कळलं ना काय चांगलं आहे ते. हा, परंतु कीर्तनात आल्याच्या नंतर चिंतन मांडावं या आता उद्देशानं फिरतोय. जेवढं होईल तेवढं चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. काय सांगतोय मी कॉलेज करत करत कीर्तन करतो बरं का. मी BA केलं, मी MA केलं, मी MPhil केलं आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी PhD करतोय. म्हणजे मी शिकलेला महाराज आहे. आणि खरं सांगू का, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांनी त्या काळामध्ये भगवान गडावर एक शैक्षणिक शाळा उभी केली होती. हे भगवान बाबाचं कार्य आपल्याला विसरून चालणार नाही. कारण भगवान बाबांनी त्या काळी असा संदेश दिला की अध्यात्म आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी जर आपल्या सोबत असतील ना तर भारताचा अध्यात्म जग जिंकल्याशिवाय राहणार नाही. ही भगवान बाबांची शिकवण आहे. आणि मी का सांगतो, नेहमी सांगतो, ऐका बरं का, शिक्षणात किती ताकद आहे. एक नेल्सन मंडेला नावाचा एक तत्ववेत्ता आहे, त्याचं एक वाक्य आहे बाबा, इंग्लिश मधलं वाक्य आहे. तो असं म्हणतो, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन, वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड. इथं शिकलेल्या लोकांना याचा अर्थ कळेल. मराठीत याचा अर्थ असा होतो की शिक्षण हे असं शस्त्र आहे, जो शस्त्र हा घेईल ना तो जग बदलल्याशिवाय राहणार नाही. काय अर्थ आहे? शिक्षण हे असं शस्त्र आहे ज्यानं जग बदलता येतं. एक वाक्य बोलू का, शिक्षणानं जग बदलता येतं आणि अध्यात्मानं जग जोडता येतं. म्हणून या दोन्ही गोष्टी एकत्रित असणं काळाची गरज आहे. एक. आणि दुसरी एक विनंती आहे, आपण आपल्या मायबापाला प्रतिष्ठा द्याल, आपल्या मायबापाला इज्जत द्याल हा आशावाद व्यक्त करतो. आदरणीय बाबा माझ्या समोर बसलेले आहेत आणि बाबांचे बाबा सुद्धा माझ्या समोर बसलेले आहेत. बाप कीर्तन करतो ना तर आपणही ती परंपरा टिकवली पाहिजे. या उदात्त हेतून हे 2 उदाहरणं डोळ्यासमोर तुमच्या आहेत. बाबा, मी कीर्तनाच्या क्षेत्रात आहे ना, श्यामदादाला माहिती, विक्रमदादाला, गणेश दादाला, शंकर दादाला, या सगळ्या लोकांना माहिती आहे मी ह्या कीर्तनाच्या क्षेत्रात आहे ना. इमानदारीनं सांगतो, मी एकाच गोष्टीमुळे कीर्तनाच्या क्षेत्रात आहे, माझ्या बापाला मी कीर्तनकार व्हावं वाटतं म्हणून मी कीर्तनाच्या क्षेत्रात आहे. दुसरं कारण नाही. लोकांना चांगलं वाटावं याच्यासाठी माझे कीर्तन नाहीत. मी कीर्तन केल्यानं माझ्या बापाला चांगलं वाटतंय म्हणून मी कीर्तन करतोय. व्याख्यानानं पोट भरतं महाराज माझं. व्याख्यानाचा दणका आहे आपला. व्याख्यान म्हणजे आता फेब्रुवारी आलं ना, तिकडं काही टेन्शन नाही. सांगितलं की आकडा पास आहे. इकडं तसं नाही. सप्ताह महाराज गरीब आहे, यंदा लोक पटीस दिनात महाराज, इथून सुरुवात असते. ती बोलण्याचा मूळच होत नाही. म्हणत असते काय द्यायचे ती द्यावा, काय बोलूच. कारण कीर्तन आहे हे. ऐका, मी व्याख्यान करतो त्यानं माझं पोट भरतं आणि मी कीर्तन करतो त्यानं माझं मन भरतं. या 2 गोष्टी घेऊन चाललोय. आणि का कीर्तनकार झालो? बापामुळे कीर्तनकार झालो. 2 गोष्टी सांगायच्या आणि थांबायचंय. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते. एकदा एक महाराज आले बाबा आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. माझा बाप मला घरी येऊन म्हणतो, ए बाळा तुला काय व्हायचंय? म्हणलं पप्पा मला इंजिनियर व्हायचंय, मी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. माझे वडील म्हणले ते इंजिनिअरिंग आपल्याला कळत नाही, आपली इच्छा आहे तू महाराज हो. मी म्हणलं जमल का? वडील म्हणले जमत असलं तर इथं बसायचं नाही तर उठायचं. आई म्हणली तसं का बोलायला? माझं एवढं ऐकत नाही तर काय उपयोगाचा? बापानं चॅलेंज दिली आणि आपण चॅलेंज ऍक्सेप्ट केली. इथं बसलेल्या मागं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणे, नको त्या आयऱ्या गैऱ्याची चॅलेंज ऍक्सेप्ट करू नका, आपल्या बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करा. आयुष्यात इतका आनंद येईल ना, आहा विचारायची सोय नाही. बाप. आणि समर वॅकेशन मधला महाराज आहे. समर वॅकेशन म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या. माझे सगळे मित्र उन्हाळ्याच्या सुट्ट्यात काय करायचे? चलती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊ. त्याची ओळ आवडायची मला. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळ्या शिकरण. मी ती मामी हुडकायला रोज पोळ्या खाऊ घालणार. आम्हाला अशी मामीच भेटली ना. आम्हाला पाहिजे आलं माय दलिंदर, ह्याला काय घरी खायला भेटते ना का काय, ह्याच्या नादानं मग हे लेकरं बिघडले. अगं मग तू हे लेकरं त्यांच्या मामाच्या गावाला पाठव ना. साधं गणित आहे ना. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये काहीच केलं नाही बाबा. ही माझ्या समोर बस उभी आहेत ना, ही भावंड गावातलीच ना सगळी. आणि ही पण उन्हाळ्याच्या सुट्टीतलीच टीम आहे. शाळा करूनच शिकणारी ही टीम आहे. टाळ्या वाजवायच्यासाठी जोरात. हे भविष्य आहे महाराज, लिहून घ्या. आज हे कीर्तनकाराच्या पाठीमागे उभे आहेत. काही वर्षानं तुमच्या गावात बाहेरचा महाराजच बोलवायची गरज नाही. ही टीम तयार झाल्याशिवाय राहणार नाही. गरजेचं आहे ते. हा,
एका गावात तुम्ही विनंती केली कमीत कमी 4 तरी गावात ते भजनी तयार करा. का महाराज उचलायला तरी कामे येतील 4 तरी, कारण शेवटी किती लागतील 4 तरी लागतील. पण हे इथं एवढी टीम तयार आहे महाराज. मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात अभ्यास केला. बाबा झी टॉकीजला बरीच कीर्तनं झाली. सोपान दादा आम्ही सोबतच कीर्तनं केली. झी टॉकीजला शंकर दादा माझं पहिलं कीर्तन लागलं ना, बापाला आनंद आपल्या. गावात पोरांनी बॅनर लावलं. बापाला कळालं पोराचं बॅनर लागलंय. 2 किलोमीटर चलत म्हातारा आमचं 2 किलोमीटर असं बॅनरच्या समोर उभी राहिली. एकटक बॅनरकडे बघत होते. एकटक जाणारे काय बघायले बॅनरवर आहे ना आपलं पोरग आहे. माझ्या वडिलांनी 101 चहा पाजली त्या दिवशी. 101 महाबाप आहे तू गणेश बोलायचा ना. माझा लय डेंजर. त्या हॉटेलमध्ये चहा नाही पाजले ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये. का बरं? आणि खुर्च्या बी अशा त्या बॅनर कडे केल्या. बैठो सुर के पियो नहीं देख के पियो. पहले देखो बाद में पियो. भारत में ना चाय पिलाने वाला ना चाय वाला, दोनों को कोई चैलेंज नहीं कर सकता. यो एक जण मला मी चहा पित नाही, कॉफी घे. ते मला दूध घे. ते मला मी काहीच घेत नाही. 15 रुपये घे पण तू खुर्चीवर बसून बॅनर बघ. का पोरगय ना बॅनरवर. बापाला आनंद होतो. झी टॉकीजला पहिला एपिसोड लागला. वडील आले बाबा सोप्यावर बसले. झी टॉकीजला मी दिसलो. बापाच्या डोक्यात काय आलं माहित नाही. आई माझे वडील उठले, टीव्हीच्या जवळ गेले, गळ्यातला रुमाल काढला. माझ्या आडाली बापाने टीव्ही असा पुसला. टीव्हीला हळद कुंकू लावलं. टीव्हीच्या भोवती अगरबत्ती ओवाळली. माझा बाप सोप्यावर बसला. माझ्या बापाने कीर्तन ऐकलं. रात्री जेवायला आम्ही बसलो. गणेश महाराज माझ्या घरी येऊन गेले. मी आणि माझे वडील जेवायला बसलो. महाराज कीर्तनामुळे ना इमानदारीनं सांगतो कार्यक्रमाच्या व्यापामुळे 15-15, 20-20 दिवस घरी जाणं होत नाही. पण बाबा इमानदारीनं सांगू, ज्या दिवशी मी घरी जातो ना त्या दिवशी बापाच्या ताटाला ताट लावून जेवण करतो. कारण बापासोबत सुखाचे 2 घास खाणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पुण्याई मी समजतो. बापासोबत जेवण करताना विचारलं, ओ पप्पा टीव्हीला हळद कुंकू लावलं का लावलं? माझे वडील म्हणले जाऊ दे लावलं. मला तसं नाही, का लावलं सांगा? माझे वडील म्हणले हे बघ ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितलेत, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावली. दुसरं काहीच कारण नाही. भावांनो बापाला हिरो म्हणा. ज्यांच्यामुळे इथे यायचा योग आहे ना ते परमपूज्य माझे परमस्नेही सोपान महाराज सानप शास्त्री यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ते सुद्धा बापाच्या इच्छेमुळे कीर्तनकार झाले, कथाकार झाले आणि त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केलाय. त्याची भूमिका मला सांगायची आहे. येत्या 22 तारखेला प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा याच्या निमित्तानं रिसोड नावाच्या शहरामध्ये सोपान दादा सानप शास्त्री यांनी वास्तुशांती गृहप्रवेशाचाच फक्त कार्यक्रम ठेवला नाही बर का. ऐका, फक्त वास्तुशांती गृहप्रवेश नाही, त्या सगळ्या कार्यक्रमामधला एक महत्वाचा कार्यक्रम आहे मातृ पितृ पूजन सोहळा. आणि हे कोणाच्या डोक्यात येऊ शकतं माहितीये का? घर बांधणाऱ्याच्या, बंगला उभा करणाऱ्याच्या डोक्यात नाही येऊ शकत. ज्या मायबापामुळं आपलं आयुष्य उभं राहिलं ना अशाच सुपुत्राच्या डोक्यामध्ये ही कल्पना येऊ शकते. म्हणून येत्या 22 तारखेला रिसोड शहरामध्ये गृहप्रवेश, वास्तुशांती आणि मातृपितृ पूजन सोहळा परमपूज्य भागवताचार्य सोपान महाराज सानप शास्त्री यांनी आयोजित केलेला आहे. मी माझ्या मित्राच्या वतीनं आपल्या सगळ्यांना त्या कार्यक्रमाचं आमंत्रण देतोय. सगळेजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. का उपस्थित राहायचंय? कारण हा सोहळा पाहून तो सोहळा आपल्याही घरात व्हावा आणि हा विचार महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा आहे. आपल्या सगळ्यांना त्या सोहळ्याचं आमंत्रण देतो आणि दादा माय बापाला जपाल आशावाद व्यक्त करतो. देवाचं भजन करा, तुम्हाला पुण्य भेटेल. आणि देवाच्या भजनाचा दुसरा फायदा संत सेना महाराजांनी सांगितला. संत सेना महाराज म्हणले घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, देवाचं नाम मुखानं घ्या पर्वत पापाचे जळतील. तसंच एकदम बरोबर तुम्ही संतांचं नाम मुखाला घ्या, काय होईल? तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनंती असे. एकदा दोन्ही मृदंगाचार्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या गायक मंडळीसाठी आदरणीय शंकर महाराज, गणेश महाराज, आदरणीय बाबा जोरात. विनेकरी बाबासाठी टाळ्या वाजवा. तुकाराम महाराज
यानंतर ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा ऐकताय आणि या गावाला खरी संपत्ती, खरं ऐश्वर या मुलांच्या संस्काराच्या माध्यमातून आपल्या गावाला भेटत चाललंय ना, ते परमस्नेही आदरणीय विजय महाराज वाघ भागवताचार्य यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आदरणीय बाबांचे वडील सुद्धा येतात, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. यानंतरच्या टाळ्या साऊंड सिस्टीम वाल्यासाठी वाजवा. ऋषिकेश संघ अँड डीजे बंद. वा. यानंतरच्या टाळ्या सगळे पुरुष वाजवतील महिलांसाठी. मी काय म्हणलं, सगळे पुरुष वाजवतील. मग ज्यांनी नाही वाजवले ते का टोल नाक्याला उभे असतात का? वाजवा जोरात. हा. आणि महिला मंडळ आता तुम्ही वाजवा ह्यांच्यासाठी. म्हणते ती इमानदारी उगाच 1,500 महिना आहे का आपल्याला? आहे का रुपया तरी आहे का आपल्याला? आला का हप्ता? आला का नाही? आला का नाही? ज्यांचा आला त्यांनी पट्टी द्या सप्त्याला. देवाच्या कृपेने हे सगळं. मला एक जण म्हणला महिलांना एसटी फुकट झाली, तुम्हाला काय वाटतंय? अरे म्हणलं अगोदर ज्ञानोबाऱ्यांची पालखीन पादुका एसटीत बसल्या आणि मग महाराष्ट्रातल्या माऊल्यांना एसटी फुकट झाली. काय साधं आहे का? म्हणून झालेल्या सेवेला पूर्ण विराम देत असताना काही चुकलं असेल तर उदार अंतःकरणानं माफ करा. भाऊ जगलो वाचलो आणि पुन्हा काही योग आला तर महाराज मी पुन्हा येईन. हुशार लोक आहे तो. काही चुकलं असेल तर माफ करा. खरं बोलल्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू द्या. शेवटचं भजन सगळ्यांनी करायचंय. खिडक्या बिडक्या खाली करा जरा. मी सुरुवातीपासून तुम्हाला भजन करा म्हणलं का? खरं सांगा. मी इमानदार. मी सोडून दिले बाबा. भजन करू वाटलं करा. तुम्ही सत्यात आले घेत नाही यावर उपकार आहे. त्या साताऱ्यात माझं कीर्तन होतं, म्हणलं भजन करा. एक म्हातारा म्हणलं तुला कशाला आणलंय? तवापासून गप्प म्हणतच नाही. आणि तुम्हाला तर मी का म्हणलं नाही, समोर बसलेले 20% लोक घरूनच रगा, सतरंजा, ब्लँकेट जे हातात टाकलेत मध्ये, मला आता माग हात मुझे दे दे ठाकूर. चला हात मोकळा करा आणि शेवटचं भजन सगळ्यांनी हात वर. भगवान बाबा हो भगवान बाबा.
भगवंताच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान बाबा तथा वामन भाऊ महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन शिवा श्री हरिभक्त परायण अविनाश महाराज भारती परळी महाराज संप्रदायात खूप महाराज आहेत. बाबांनी आताही सांगितलं संत भरपूर आहेत, महाराजही भरपूर आहेत, संप्रदायावर जगणारे भरपूर आहेत, पण संप्रदायात राहून संप्रदायावर निष्ठा ठेवणारे कमी आहेत, आहे का नाही. आणि आजच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल महाराजांच्या शब्दातून संप्रदायाची निष्ठा प्रगट होत होती. अशा संप्रदायावर निष्ठा असलेल्या साधकांची आज संप्रदायाला खरंच गरज आहे. कारण असे निष्ठावंत साधक जर समाजात फिरत राहिले तर समाजाचीही निष्ठा संप्रदायावरली वाढत राहील. असंच महाराजांनी संप्रदायावरची निष्ठा सगळ्यांच्या अंतकरणात जागवत आपलं जीवन संपूर्ण संप्रदायावर स्वतःची तर निष्ठा आहेच पण समाजाचीही निष्ठा प्रस्थापित करण्याकरता खर्च व्हावं अशी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करेल. आणि आजचे यजमान होते श्री भगवान नारायण वाघ आणि श्री ज्ञानदेव बाजीराव वाघ. आजचे अन्नदाते श्री किसन उर्फ पिंटू महादेव चोले. उद्या 8:30 ते 10:30 मध्ये श्री हरिभक्त परायण विष्णू महाराज केंद्रे ज्ञानेश्वरी मंदिर आळंदी. आपल्याला माहिती आहे बरीच आपण आळंदीला ज्ञानेश्वरी मंदिरावर जायला आहोत. तिथले अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर मंदिर आळंदी. उद्याचे कीर्तनकाराचे यजमान असतील श्री रामेश्वर ममताजी वाघ, श्री संजय लक्ष्मण नागरे शिक्षक. उद्याचे अन्नदाते असतील श्री लक्ष्मण भगवान वाघ आणि श्री प्रभाकर तुकाराम चोले. अशा प्रकारचे उद्याचं सगळे नियोजन असेल. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.